देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश महाराष्ट्र देश नमस्कार, मी केतकी दीपक मोरे. सह्याद्रीचे रत्न प्रस्तुत किल्ले खांदेरी याबद्दल माहिती देऊ इच्छित आहे. समुद्राच्या अथांग लाटांमध्ये पसरलेला आढळ अभेद योद्धा म्हणजे किल्ले खांदेरी. किल्ले खांदेरी हा फक्त दगडांचा किल्ला नाही, हा मराठ्यांच्या शौर्याची गाथा आहे. दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा नाजूक देश 1672 साली किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. किल्ला बांधण्याची योजना अशी की त्या काळी इंग्रजांनी व सिद्धींनी हाहाकार माचवला होता. त्यामुळे महाराजांनी त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी किंवा नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. सिद्धींकडून व इंग्रजांकडून बरेच अडथळे निर्माण झाले किल्ल्याच्या बांधकामात. त्यामुळे तात्पुरती महाराजांना माघार घ्यावी लागली होती. मग 1679 साली मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली किल्ला पूर्णत्वास आला. भर पावसात किल्ला बांधला गेला. आणि त्यानंतर आपण भौगोलिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हा किल्ला महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून 4 ते 5 किलोमीटर अंतराजवळ आहे. थळगावाजवळ एका बेटावर बसला आहे हा किल्ला. 2 टेकड्यांच्या साहाय्याने किल्ला बांधून झाला आहे. नमस्कार, मी संचिता जाधव. जसं की आता आपण ऐतिहासिक माहिती ऐकून घेतली किल्ले खांदेरीबद्दल, चला तर मग आता त्याची भौगोलिक माहिती व किल्ल्याची एक सहल करून येऊयात. भौगोलिक माहिती द्यायचं म्हटलं तर खांदेरी किल्ला हा अलिबाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग गावापासून थळ गावापासून 4 ते 5 किलोमीटरवरून आहे. आणि इथे जाण्यासाठी आपल्याला लागते बोट व जेटीच्या सहाय्याने आपण या किल्ल्यावर पोहोचतो. आणि किल्ल्यावरती जाण्याचे मुख्य म्हणजे 2च द्वार आहेत. एक मुख्य द्वार आणि एक दक्षिणेकडे असलेला चोर दरवाजा. मुख्य दरवाजाच्या आत्ताच्या काळात खऱ्या प्रकारे जर आपण किल्ल्यावर बघायला गेलो तर काहीही अवशेष शिल्लक नाही आहेत. पण त्याच बाजूला दक्षिणेकडे असलेला चोर दरवाजा किल्ल्यावरील आजच्याही काळामध्ये साबूतपणे उभा आहे. किल्ल्यावरच्या वास्तूंची माहिती घेणं म्हटलं तर किल्ल्यावरती काही मंदिरं आहेत, जसं हनुमान मंदिर, गणपती मंदिर, वेतोबाचं मंदिर व देवीचं मंदिर. हनुमान मंदिर हे महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती तालीम असते, जिमखाना असतो मावळ्यांसाठी व त्यांच्या शरीराच्या चांगल्या ह्याच्यासाठी व म्हणून त्या हनुमानाचं मंदिर तिथे त्यांना नमन करण्यासाठी बांधलं गेलेलं असतं प्रत्येक किल्ल्यावर. आणि जर आपण किल्ल्याच्या गणपतीच्या मंदिराची माहिती घेतली तर श्री गणेश आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गणेश बुद्धीचं प्रतीक आहे व शुभकार्यासाठी आपण त्याचं स्मरण करूनच प्रत्येक शुभकार्य करतो. म्हणून एक सकारात्मक गोष्टीसाठी गणेशाचं मंदिरही या किल्ल्यावरती आहे. आणि वैशिष्ट्य मंदिरांमध्ये या किल्ल्यावरती येते वेतोबाचं मंदिर म्हणजेच वेताळ देवाचं मंदिर. इथे राहणारे रहिवासी व काही नागरिक किंवा त्याच बेटाच्या आजूबाजूला असणारे रहिवासी जे मच्छीमारी करतात ते पहिले तर या देवाला व या मंदिरात येऊन त्याची प्रार्थना करतात व त्याला नारळ देतात. आणि मगच त्यांचं जे काम आहे म्हणजेच मच्छीमारी त्याला सुरुवात करतात. आणि पुढे जर आपण महत्त्वाची वास्तू या किल्ल्यावरती बघायला गेलो तर ती येते दीपगृह. तिथे आपण बघू शकता दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस. तर त्या लाईट हाऊसची निर्मिती किल्ल्यावरती जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतामध्ये त्यावेळेस ब्रिटिशांनी ती त्या किल्ल्यावरती केली होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने. कारण की त्या काळामध्ये त्यांच्या काही जहाज यायच्या, त्यांना रस्ते दिसावे, रस्त्यांची दिशा कळावी व उथळ पाण्यापासून ते साबूत राहावे म्हणूनच त्या दीपगृहाची तिथे स्थापना केली होती. किल्ल्यावरती अनेक बरेच वास्तू आहेत जे म्हणजे धातूनाथ शाळा व काही तलाव आहेत व काही लोखंडी तोफांचे अवशेष सुद्धा आपल्याला किल्ल्यावरती पाहायला मिळतात. आणि किल्ल्यावरती एकूण 21 बुरुज आहेत जी सगळीच्या सगळी आत्ताच्या काळामध्ये पूर्णपणे शाबूत आहे. आणि किल्ल्यावरती आता नुकतंच काही वर्षांअगोदर किल्ल्यावरती एक हॅलिपॅडचं स्थापना केली गेली होती. ते ह्याच्यासाठी की दीपगृहाची व दुसऱ्या वास्तूंची जर किल्ल्यावरती काही कधी बिघड झाला कोणत्याही वास्तूचा, मेन म्हणजे तर त्या दीपगृहाची, तर कधीही आपल्याला अचानकपणे त्या किल्ल्यावर पोचता येईल. तर म्हणूनच तिथे आपण हॅलिपॅडची सुद्धा महाराष्ट्र शासनाने तिथे स्थापना केली होती. पुढे जर आपण बघायला गेलं तर बाहेरच्या आउटर साईडला किल्ल्याच्या दगडं लावलेली आहेत
तर ही दगडं किल्ल्याच्या बाहेर लावण्याची युती होती जी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती. त्यांची युती अशी होती की किल्ल्याचे जे हाय टाईड व लो टाईड असल्यामुळे कधी समुद्रांच्या लाटांपासून किल्ल्याचं संरक्षण व्हावे व किल्ल्याला कोणतीही हानी न पोचावी, नुकसान न होण्यासाठी ही दगडं किल्ल्याच्या चारी बाजूने व चारी दिशांनी लावण्यात आली होती. आणि ही जेव्हा ब्रिटिश आपल्या भारतात आले तेव्हा त्यांनी या किल्ल्याच्या या दगडांच्या मागे असलेल्या युतीचा अभ्यास केला आणि तेव्हा त्यांना जेव्हा ह्या दगडा लावण्याच्या मागचं कारण कळलं व ही युती समजली त्यावेळेस त्यांनी सेम युती व सेम डिट्टो युती जी आहे ती मरीन ड्राईव्ह बांधताना तिथे ती दगडं लावून तिथे सुद्धा त्यांनी ही युतीचा वापर केला. आणि जर महत्त्वाची माहिती आपण किल्ल्याबद्दल ऐकायला गेलो तर ह्या वर्षी अशी येते की 2025 साली नुकतंच युनेस्कोने महाराष्ट्र राज्यातील 12 किल्ले जे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील करून घेतले. त्यातील खांदेरी हा एक प्रथम व हा एक महत्त्वाचा किल्ला घेतो. आणि किल्ले खांदेरीबद्दल ही अशी मला मी माहिती देऊन इथे त्याची माहिती मी समाप्ती करते. धन्यवाद.